थोडं घोषणाबाजी करा ना. नीम का पत्ता कड़वा आहे, हर्षवर्धन सरकार कड़वा आहे. काँग्रेसचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, काँग्रेसचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ये असो सुमित्रा वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुमित्रा वहिनी तुम आगे बढ़ो. एकच वादा, अजित दादा. आंदोलन केलं आज. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील काँग्रेसचे अध्यक्ष यांनी जे शब्द वापरले, सुनेत्रा वहिनींना गुंगी गुड्या म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तमाम कार्यकर्ता हर्षवर्धन पाटलाचा धिक्कार करतो, निषेध करतो. आदरणीय सुनेत्रा वहिनींनी अजितदादा केल्यानंतर ज्या समर्थपणे राज्याची धुरा सांभाळलेली आहे, त्या प्रगल्भतेने त्यांची भाषणं होत आहेत, ज्या प्रगल्भतेने त्या काम करतायत, झपाट्यानं प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन अजितदादासारख्या सूचना देत आहेत, आणि मग काँग्रेस पक्षाला कुठेतरी भीती वाटायला लागली की उद्या सुनेत्रा वहिनीसुद्धा अजितदादासारख्याच झपाट्याने काम करायला लागल्या तर आपला पक्ष काही वाढणार नाही, आणि ह्या भीतीपोटी ते असे बोलत आहेत. एकीकडं इंदिरा गांधीला सुद्धा असं एकेकाळी गुंगी गुडिया म्हणून हिणवलं गेलं, मागचा तो इतिहास सर्वसमोर आहे, आणि हा सुनेत्रा वहिनीनं हे करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे. काँग्रेस पक्ष आज राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, आणि हे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. हे गुंगी गुडिया वगैरे हे म्हणण्यापेक्षा हर्षवर्धन पाटीलच अतिशय बडबड्या आणि अनावश्यक बोलणारा माणूस आहे, त्याला काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी ताबडतोब समज द्यावी, एवढंच या निमित्तानं मी सांगेन. माफी मागाव, माफी मागाव. काय मागणी काय आता आपली? काँग्रेस पक्षाने माफी मागितली पाहिजे सुनेत्रा वहिनींची, राष्ट्रवादीची. नाही मागितलं मी त्यांच्या कार्यालयावर जाणार. काय आंदोलन केलं तुम्ही? 2 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आमच्या नेत्या, राष्ट्रीय नेत्या व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल गुंगी गुडिया म्हणून जे शब्द वापरले, त्या शब्दाचा निषेध म्हणून आम्ही इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन केलं. जो हर्षवर्धन पाटील प्रसिद्धीसाठी कोणाबद्दल तरी काही बोलावं म्हणजे आपली प्रसिद्धी वाढेल, आपल्याबद्दल निषेध वाढेल, आपली महाराष्ट्रात चर्चा होईल, काँग्रेसचं नाव बदनाम करण्याचं काम हर्षवर्धन पाटील करत आहेत, आणि त्याला प्रतिसाद वडेट्टीवार देत आहेत. या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी यांनी आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सक्षमपणे पक्ष आणि राज्य सांभाळण्याचं काम त्या सुनेत्रा वहिनी करत आहेत. आणि एक भाग्याची गोष्ट आमची अशी आहे, सुनेत्रा वहिनी या मराठवाड्याच्या कन्या आहेत, उस्मानाबादच्या. त्या मराठवाड्याच्या कन्या आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटायला पाहिजे की मराठवाड्याची एक महिला महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री झाली, आणि मराठवाड्याची लेक महाराष्ट्राचा कारभार करत आहे. याच्यामुळं आम्ही हर्षवर्धन पाटलाचा निषेध करतो आणि वडेट्टीवार यांचा पण निषेध करतो. काँग्रेसने महिलाचा आदर केला पाहिजे. यापूर्वी काँग्रेसच्या आपल्या आदरणीय इंदिरा गांधी पंतप्रधान यांच्याबद्दल सुद्धा गुंगी म्हणलं होतं, पण इंदिरा गांधी यांनी, श्रीमती इंदिरा गांधी यांनी दाखवून दिलं देशाचं नेतृत्व कणखरपणे कोणी केलं असेल तर श्रीमती इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून केलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं नेतृत्व आमच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी करतील याची आम्हाला खात्री आहे, आणि आम्ही हर्षवर्धन पाटील व वडेट्टीवार यांचा निषेध करतो. मला सांगा, आपलं खारजन सपकाळांना बरं हॉस्पिटल उपचार करण्याची वेळ आली का, मग काय वाटतं? त्यांना खरंच दवाखान्या हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आलेली आहे, त्यांचं हे वक्तव्य. आणि एवढ्या जर प्रदेशाध्यक्ष पक्षाच्या असे वक्तव्य करत असेल तर काँग्रेसची वाढ कशी होईल याचा काँग्रेस पक्षाने विचार करावा, एवढं या प्रसंगी